धरने पर बैठे शिक्षक, 9 माह से नहीं मिला वेतन, वेतन रोका, जिंदगी दांव पर। 632 शिक्षक बोले वेतन दो, हाथ में कोर्ट का आदेश लेकर बैठे शिक्षक आंदोलन पर। न्यायालय के आदेशों के बावजूद शिक्षकों के वेतन भुगतान में जानबूझकर की जा रही देरी ने राज्य भर के शिक्षकों में आक्रोश फैला दिया है। 8 महीनों से वेतन न मिलने के कारण अब 632 शिक्षक आर्थिक संकट में डूब चुके हैं। मार्च से अक्टूबर तक शिक्षकों का वेतन नहीं दिया गया। मजबूर होकर शिक्षकों ने बॉम्बे हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया। अदालत ने स्पष्ट आदेश दिया कि लंबित वेतन तुरंत जारी किया जाए, मगर अफसरशाही की लापरवाही और टालमटोल के चलते आदेशों पर अब तक अमल नहीं हुआ। रानी आनंद चौधरी ने कहा कि हमने अदालत में जीत हासिल की, लेकिन अधिकारियों ने आदेश ही पलट दिए। अब हमारे पास जीने का कोई रास्ता नहीं बचा। महिला समन्वय मी कुमारी राणी वामन चौधरी। मी या शालार्थ प्रणाली जे प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये एक पीडित शिक्षिका आहे। आता हे तर आमचं एक शेवटचं आंदोलन होतं। यानंतर आम्हाला आंदोलन करायचंच नव्हतं असं ठरवलेलं होतं, कारण आमचे जर पगार बिल अधिक पे युनिटला गेलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत आंदोलन करायची इच्छा नव्हती। पण या लोकांनी असं काहीतरी घडवून आणलेलं आहे की परत आम्हाला या आंदोलन करायला भाग पडलेलो आहे। आम्हाला सांगा की जर या लोकांकडे वरिष्ठांचा आदेश नव्हता तर यांनी आम्हाला पगार बिलच का मागितले? सर्वात आधी तर यांनी वरिष्ठांकडून आदेश आणायला पाहिजे होता, त्यांनी परमिशन आणायला पाहिजे होती। आमचे 8 महिन्यापासून पगार नाहीत आणि सर्वांना 2, 2.5, 3,000 रुपये हे पगार बिल काढायला लागले, जेव्हा की आमची इतक्या महिन्यापासून पगार नाही। मग या लोकांनी सर्वात आधी जेव्हा आम्हाला कोर्टाकडून इंटरिम रिलीफ मिळाला तर सर्वात आधी यांनी वरिष्ठांची परमिशन आणायला हवी होती, त्यानंतरच आम्हाला पगार बिल मागायचे होते। राहिला शालार्थ आयडीचा प्रश्न, तर शालार्थ आयडी आमच्या घरी बनलेली नाही आहे। शालार्थ आयडी या लोकांनीच दिली ना, या लोकांनी दिली। त्यानंतर त्या शालार्थ आयडीवरती आमचे कितीतरी पेमेंट रिलीज झाले त्याच आयडीवरती। मग ती आयडी बोगस कशी? ती आयडी आम्ही आमच्या घरी बनवलेली नाही, याच अधिकाऱ्यांनी दिली, याच अधिकाऱ्यांनी आमचे पेमेंट बंद केले। आणि जेव्हा की आमच्याकडे कोर्टाचा इंटरिम रिलीफ असूनही हे जर आम्हाला देत नाही तर हे कोर्टाची पूर्ण अवहेलना करत आहे आणि त्यासाठी आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायला पूर्णपणे तयार आहे आणि आम्ही ते करू। जर आम्हाला आज जर आमच्या पगाराचा अंतिम आदेश जर आम्हाला यांच्याकडून मिळाला नाही तर आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहोत। महिला समन्वयक ने आरोप लगाया है कि शिक्षा विभाग के अधिकारी जानबूझकर वेतन भुगतान में देरी कर रहे हैं। हम वेतन नहीं मांग रहे, अपना हक मांग रहे हैं। अगर सरकार भुगतान नहीं कर सकती तो हमें आत्महत्या की अनुमति दे दे। शिक्षकों का कहना है कि वेतन न मिलने से परिवारों का भरण पोषण मुश्किल हो गया है। कई शिक्षक कर्ज में डूब चुके हैं और मानसिक तनाव से गुजर रहे हैं। अब देखना यह होगा कि सरकार शिक्षकों की इस चीख को सुनती है या फिर अफसरशाही की बेरुखी के चलते शिक्षा व्यवस्था एक और शर्मनाक मोड़ पर पहुंचती है। नमस्कार, मी शालार्थ प्रणालीमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये बळी पडणारा एक शिक्षक आहे, पीडित शिक्षक आहे। आणि बाकीचे जे माझे जे आले आहे इथे सगळेच पीडित आहेत, कारण की 9 महिन्यापासून आमचे वेतन रखडलेले आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया झाली। न्यायालयाने आदेश दिला, माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिला की शिक्षकांचे पगार काढा, तरीसुद्धा आमचे वरिष्ठ अधिकारी फक्त खुर्च्या गरम करत आहेत, बाकी काहीच नाही करत आहे। त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे एवढे ते शिकून आलेले आहे, मोठ्या पोस्टवर आहे, परंतु ते आमचं पगार बिल इश्यू नाही करत आहे किंवा आमचा पगार रिलीज नाही करत आहे। आणि कारण मला विचारलं तर वरिष्ठांजवळून आम्हाला आदेश आलेला नाही आहे, वरून आदेश नाही आहे। अरे तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही या पोस्टवर आहात, तुम्हाला अधिकार आहेत, मग सोडा ना। अरे ते ऑफिस बंद करा ना, ऑफिस बंद करा, डायरेक्ट शासनासोबत लिंक राहू द्या ना। आम्ही डायरेक्ट शासनाला ऑर्डर हे करतो, काही काम असलं तर आम्ही डायरेक्ट शासनाजवळ जातो ना। तर त्यामुळे आणि हे वरिष्ठ अधिकारी फक्त हात काढत आहे, स्वतःचा बचाव करत आहे। सगळ्यांना स्वतःची नोकरी पाहिजे आहे होत आलेली आहे। मार्च महिन्यापासून तर नोव्हेंबरपर्यंत, ऑक्टोबरपर्यंत पगार नाही आणि उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की मार्च ते सप्टेंबरपर्यंतचा पगार लवकरात लवकर रिलीज करण्यात यावा आणि त्यांनी फक्त 2-3 आठवड्यात रिलीज करा म्हणून सांगितलं, परंतु तरीही आमचा कोणीच आवाज ऐकत नाही आहे। आम्ही असंही नाही, आता आम्ही काय संविधानामध्ये आम्हाला हक्क आहे की आम्ही न्यायालयात जाऊ आणि न्यायालयात दाद मागू आणि आम्हाला मिळाली सुद्धा। 488 लोकांना न्यायालयात दाद मिळालेली आहे, 67 लोकांच्या याचिका गेलेल्या आहे आणि सगळ्यांना न्याय मिळालेला आहे। चौकशी चालू ठेवा, परंतु पगार तर करा, पण पगार का नाही करत आहे? आमची दिवाळी तुम्ही बघू शकता की दिवाळी कशी गेली आहे, सगळ्यांची दिवाळी खराब झाली, अंधारात गेलेली आहे। ही दिवाळी आम्ही पूर्ण आयुष्यामध्ये आम्हाला आठवण राहणार की दिवाळी आमची दूरदूरून आलेली आहे ना। खेड्यागावावरून दूर जॉब करतात, सगळे शाळा बंक करून विद्यार्थ्यांना आज वाऱ्यावर सोडून आलेले आहेत, पण आम्ही पण काय करणार? आम्हाला पण पोट आहे ना। त्यामुळे आणि
पगार देत नाही आहे, पगारच नाही तर आम्ही शिकू कसं? तर त्यामुळे मला कडकडीची विनंती आहे की वरिष्ठांनी आमच्या लवकरात लवकर वेतन रिलीज करावे. निवेदन आम्ही सगळ्यांना देऊन झालेलं आहे आमचं. आता आम्ही कोर्टात पण जाऊन आलो आहे. बघा ना किती शोकांतिका आहे की न्यायालयाच्या वर सुद्धा कोणी राहू शकतं का? आम्हाला अधिकार आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचा, आम्ही ते करणार आहे, परंतु आम्हाला डायरेक्ट करायचं नाही आहे, कारण की आम्हाला पण नोकरी करायची आहे. त्यामुळे एवढ्या लवकर आम्ही विरोधात जाणार नाही आहे, कारण की आम्ही शेवटी एक शिक्षक आहोत. आम्ही जर आयुष्यभर झगडत राहू नोकरी करताना, मग विद्यार्थ्यांना शिकू कधी?